बरोबर आहे. आजकालचे जे आपण जे दुनिया आहे त्यामध्ये पहिलं सुरुवातीला असं होतं की फक्त अन्न वस्त्र निवारा भेटलं म्हणजे सगळं काही भेटलं असं होतं. परंतु आजकाल आता या 3 गोष्टी व्यतिरिक्त जे मोबाईल आहे हा एक आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झालेला आहे. तो एक इतकी सवय झालेली आहे आपल्याला की ते मोबाईलशिवाय म्हणजे राहूच शकत नाही आपण. एक वेळ जेवण नाही भेटलं चालेल परंतु आपला मोबाईल आपल्याजवळ पाहिजे. तर त्या अशा प्रिय वस्तूची एक तर चोरी होणे किंवा गहाळ होणे ही एक धक्का देणारी गोष्ट असते. त्यानंतर आता झालेली घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यावे लागते म्हणून ते बिचारे तक्रारदार पोलीस स्टेशनला येतात. पोलीस स्टेशनवाले पण आपलं नेहमीप्रमाणे तक्रार घेऊन त्यांना एक कॉपी देऊन त्यांचं समाधान करतात. मग कालांतराने महिना दीड महिना किंवा काही कधी एखाद्या याच्यात 5 महिने पण लागतात. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आता IMEI वगैरे याच्यामार्फत मोबाईल ट्रेस करून यशोधरा पोलीस स्टेशनचे जे कॉन्स्टेबल आहेत प्रमित गुप्ता यांनी जवळपास आज 16 मोबाईल हस्तगत करून ज्यांचे चोरीला गेले होते गाळ झाले होते त्यांचे मोबाईल आज परत करण्यात आलेले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला पण हुरूप आलेला आहे. त्यांना पण एकदम त्यांची आवडती वस्तू परत भेटल्यामुळे ते पण खुश आहेत. असंच पुढे काम आम्ही आमचे पोलीस आयुक्त जे माननीय रवींद्र सिंगल सर आणि आमचे DCP सर निकेतन कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या परिमंडळामध्ये सर्व पोलीस स्टेशनमध्ये ही कामगिरी सुरू आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 16 असे काही जी संख्या असेल त्याप्रमाणे परत करण्यात येत आहेत. यापुढेही असं नागरिकांचे जे मालमत्ता आहे परत करण्याची मोहीम चालू ठेवू. माझं नाव मनीषा अडेवाले. मी यशोधरा नगरला इथे राहते. माझं मोबाईल ज्या दिवशी पूर्ण आपल्या शहरामध्ये जेव्हा ग्रामदेवचे उद्घाटनची तयारी सुरू होती त्या दिवशी माझं मोबाईल हरवला आणि मी कंप्लेंट पण केली. त्यानंतर पण मी आश्वासन सोडून दिले होते की मला माझा मोबाईल मिळेल बा. पण त्यानंतर यशोधरा पोलीस स्टेशनमधून मला कॉल आला आणि सरांचं नाव आहे प्रवीण गुप्ता. ह्या सरांनी आम्हाला कॉल केला आणि म्हटलं की मॅडम तुमचा फोन हरवलेला मिळालेला आहे. तुम्ही आपली कंप्लेंट कॉपी घेऊन यशोधरा पोलीस स्टेशनला या आणि तिथे येऊन भेट घ्या. आम्हाला खूप आनंद होत आहे की आमचं मोबाईल आम्हाला मिळालं आणि मी सर्वांना हीच अपेक्षा करते की मोबाईल चोरी गेला तर तुम्ही असं विचार करू नका की बा त्याच्याने काही होत नाही. तुमच्या मोबाईलनी खूप सारे प्रकरण असे होऊ शकतात. तुमच्या मोबाईलचा मिसयूज होऊ शकते. खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. तर तुम्ही त्वरित आपल्या जवळच्या एरियामध्ये पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट करावी आणि त्या लोकांना पण कॉपरेट करा आणि दुसऱ्यांना पण सांगा. धन्यवाद. नमस्ते, मैं पुष्पांजलि जोशी मेहंदीबाग पावर हाउस के पास जोशीपुरे में रहती हूँ। मेरा मोबाइल 16/5/2023 को गया था। मेरे मोबाइल जाने के कारण मेरे जो बैंक के डिटेल्स थे, आधार कार्ड वगैरह सब कुछ उसी मोबाइल में, डॉक्यूमेंट सब कुछ मेरा अपलोड था। इस वजह से मैं बहुत कुछ दिक्कत में आ गई। फिर आके मैंने यशोधरा पुलिस स्टेशन में कंप्लेंट किया। कंप्लेंट करने से आज 2024 में मुझे प्रणीत गुप्ता सर का फ़ोन आया था, जिनके कारण आज मोबाइल मिलने की खबर मिली। इस कारण मैं मोबाइल लेने यशोधरा पुलिस चौकी पे आई हूँ। इसका हाथ छोड़ दिए थे, हद से ज़्यादा हाथ, क्योंकि ऐसे हाथ छोड़ दिए थे कि दूसरा सेकेंड हैंड मोबाइल हमें यूज करना पड़ा, क्योंकि हमारी उतनी तकलीफ नहीं होती है कि उतना हैसियत नहीं होता है कि हम 20,000 का मोबाइल एक साथ एक बार में खरीद सकें। टेक्नो का था 18,000 का सर मेरा वाला। मेरा गया था विश्वकर्मा पेट्रोल पंप के पास से गया था, जो आज यशोधरा पुलिस स्टेशन में मिलने वाला है। कुछ था मेरा उसमें, पुराने मेरे बच्चों के हर चीज़ के डॉक्यूमेंट वगैरह हर चीज़ थी मेरी वाली उसमें। हमने बहुत कुछ छोड़ दिए थे। हम यशोधरा पुलिस स्टेशन के अधिकारियों को बहुत बहुत धन्यवाद बोलेंगे कि उन्होंने हमारी इतनी सारी मदद की है, और आगे भी चल के हम अगर उनको कोऑपरेट करेंगे तो वो भी हमें कोऑपरेट करेंगे, यही उम्मीद करेंगे बस। एक मिनट.
मेरा नाम वेणु किशन माता घरे है। ये मोबाइल मेरे बेटे के लिए लिया था मैंने, क्योंकि वो 10वीं के एग्जाम के बाद उसे पुलिस की तैयारी करनी थी, उसके एग्जाम की तैयारी करनी थी, उसके पढ़ाई के जो डॉक्यूमेंट्स थे सब उसी में थे। लेकिन 20/5/2024 को उसका मोबाइल गुम हो गया। किसी बच्चे ने घर के पास से ही उठा के लेके चला गया। फिर हमने पुलिस स्टेशन में कंप्लेंट करी, यशोधरा पुलिस स्टेशन में। आज हमारा मोबाइल मिलने वाला है। प्रमित गुप्ता सर ने हमें कॉल किया था कि आपका मोबाइल मिल चुका है, आप लेके चली जाइए। मोबाइल गुम होता है तो आस मत छोड़िए, आप पास के पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट कीजिए, आपका मोबाइल मिल जाएगा। काय करत असते फोटो वगैरे काढून द्यायचं नाही कसं